विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. श्री संत सखाराम महाराज की जय. श्री संत गजानन महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरी तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जडी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. तुझी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिलासे तुझेने. अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी. परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापकु सर्व जीवा. तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली. न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक. तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक. तयाचा हरीख वाटे देवा. पूजनीय तुकोबाराय. प्रस्तुत
गाथेच्या क्रमांकातील 4थ्या क्रमांकाचा हा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून देवाला ज्यांचा हरीख, हरीख म्हणजे अत्यंत आनंद ज्यांचा वाटतो, अशांची यादी तुकोबारा या अभंगात देतात. आणि अर्थातच मग देवाला ज्यांचा अत्यंत आनंद वाटून राहिला, देवाला ज्यांचा हरीख वाटून राहिला, मग आम्ही थोडी देवापेक्षा मोठी आहे. देवाच्या आनंदात आमचा आनंद आहे. मग देवाला जर या यादीप्रमाणे हरीख वाटत असेल तर अर्थातच मग देवाला ज्यांचा हरीख वाटतो, की जे देवाला आवडून राहिलेले आहेत, तर तुकोबर आहे. मग याचना करतात की मला अशांची, की ज्यांचा हरीख देवाला आहे, अशांची जर सेवा मला घडली तर माझं दैव अत्यंत उच्च आहे असं मी समजेल. असं सामान्यतः या अभंगाचा विषय असावा असं वाटतं. कारण संतांचं असं आहे, एका कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकारः. एका कार्यासाठी येतात आणि कोटी कार्य करतात. मोठे माणसं कोणीही एका कामासाठी वेळ देत नसतो. मोठी माणसं कधीही एका कामाचं निमित्त दाखवतात, पण कामं मात्र शास्त्रोत्तरमध्ये कोटी कार्यम चकार, कोटी अशा प्रकारचे कार्य करतात. आता चकार हे लीट लकार आहे. चकार चक्रतुहू चक्रुहू म्हणजे परोक्ष भूतकाळ आहे आणि भूतकाळ आहे. अर्थातच हे वाक्य जे कार्य घडलं त्याच्या संबंधात आहे. जे केल्या जातं ते नाही. आपण अर्थाने त्याचा अर्थ अशा प्रकारे घेतला. स्निग्धकंठ मधुकंठाशी बोलत असताना, भगवान श्रीकृष्णाची स्तुती करत असताना हे वाक्य वापरतात. पण आपण या वाक्याचा भाव असा घेतला की मोठी माणसं एका कामाला येतात, पण कोटी कामं, अनेक कामं करतात. त्यामुळे असाच अर्थ असेल असं नाही. पण जे काही सद्गुरूच्या कृपेने जे आठवेल किंवा जसा भाव मला वाटेल तशा पद्धतीने मी बोलण्याचा अशा प्रकारे प्रयत्न करतो. तर असं तुकोबाराय बोलतात की अशांची यादी तुकोबाराय या ठिकाणी व्यक्त करतात की देवाला ज्यांचा हरीख वाटतो, हरीख अत्यंत आनंद वाटतो, अशांची यादी व्यक्त करतात. यादी कशाला म्हणतात? यादी म्हणजे सारणी. संस्कृत मध्ये सारणी म्हणतात, मराठीत यादी म्हणतात. सारणी कशाला म्हणतात? ज्यामध्ये केवळ उद्देशाचा संग्रह असतो त्याला सारणी म्हणतात, स्पष्टीकरण नसते. उद्देश कशाला म्हणतात? नामसंकीर्तन उद्देश, केवळ नावांचा उल्लेख करणं याला उद्देश म्हणतात. आता मराठी भाषेमध्ये आपल्या अनुभवाप्रमाणे उद्देश म्हणजे एम, ध्येय, याला आपण उद्देश म्हणतो. AIM, एम आहे, ध्येय आहे. तर ते इथं नाही घ्यायचं. हा न्यायशास्त्राचा एक पारिभाषिक शब्द आहे. नाम वस्तू नाम संकीर्तन उद्देश, केवळ वस्तूच्या नावाचा संग्रह याला उद्देश म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण नाही. पण तसं या पूर्ण अभंगामध्ये यादी आहे फक्त. आणि देवाला आवडतात त्यांची. पण मग देवाला आवडतात त्यांची ह्या असा पूर्ण अभंग एका शब्दाभोवती कसा फिरवला? तर एक पूर्वाचार्यांची वारकरी संप्रदायात एक मतप्रवाह आहे आणि तो निश्चितच व्यवस्थित आहे. अभंगाचं जे ध्रुवपद असते तो ध्रुवपद मुख्य असते. म्हणजे एक मेन सिद्धांताचं ध्रुवपद किंवा सिद्धांत असतो त्याला ध्रुवपद बनवलं जातं. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायात जिथं सिद्धांत दिसेल त्याला ध्रुवपद बनवतात. जसं पांडुरंगा गुरु प्रथम नमन हा 101 चरणाचा अभंग आहे. याचं ध्रुवपद 10वं चरण आहे. 10वं चरण आहे. मग 10वं चरण का? तर तिथं वाटला सिद्धांत, म्हणून 10वं चरणच काय करून टाकला अभंगाचं? ध्रुवपद. या अभंगाचं ध्रुवपद काय आहे? कुडी कन्यापुत्र होती जी सात्विक, तर याचा हरीख वाटे देवा. देवाला हरीख वाटतो याचा अर्थ हरीख वाटणारे चा उल्लेख या अभंगामध्ये आहे असा घेऊन. मग कोणाकोणाचा हरीख वाटतो देवाला? आपुल्या हिता जो असे जागता, जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्याचा हरीख वाटतो, तयाचा हरीख वाटे देवा. अजून कोणाचा हरीख वाटतो देवाला? नुसतं त्या जो हिताविषयी जागा आहे त्याचाच हरीख नाही वाटत. मग धन्य माता पिता तयाच्या, जे आपल्या हिताविषयी जागे आहेत ते धन्यवादाला प्राप्त आहेत. पण त्यांचे जे आई वडील आहेत अशा हिताविषयी जागा असणाऱ्या व्यक्तीचे, तर त्यांच्याविषयी सुद्धा तयाचा हरीख वाटे देवा असा अर्थ घेऊया. अजून कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळामध्ये होणारे सात्विक कन्या आणि पुत्र सात्विक असणारे,
जे असतील असे जर कुळामध्ये जन्माला येत असतील तशा सात्विक संततीविषयी तयाचा हरिख वाटे देवा. अजून गीता भागवत करीती श्रवण, जे गीता आणि भागवताचं कायम श्रवण करतात तयाचा हरिख वाटे देवा. अखंड चिंतन विठोबाचे, जे विठोबाचं अखंड चिंतन करतात, भगवंताचं स्मरण करतात तयाचा हरिख वाटे देवा. एवढ्यांचा हरिक वाटतो. मग तुकोबारायांचा जर देवाला यांचा हरिक वाटतो तर आम्ही कोण आहे? मग तुकोबारायांचा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबारायांचा मला त्यांची सेवा घडावी, आणि असं जर मला घडवली देवा आणि तू जर मला यांच्या सेवेची संधी दिली तरी माझ्या दैवा पार नाही. मग माझ्या दैवाला, दैव शब्दाचा अर्थ काय? दैवाचं पूर्वजन्म कृतम कर्माचा दैवमिती कथ्यते. दैवाचं लक्षण पूर्वजन्म कृतम कर्म तद्दैवमिती कथ्यते. असू दे, त्यावेळेस पाहूया आपण त्या चरणावर. म्हणजे 2 दिवसाचा भंग पुरा करायचा असा माणूस आहे, आता भगवंताला माहिती. तर पहिला कोण आहे या यादीतला? आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. जे आपुल्या हिता असे जो जागता, जो आपल्या हिताविषयी जागा आहे, त्याचा तुकोबाराय म्हणतात देवाला हरिक वाटतो. अरे बापरे, म्हणजे हिताविषयी जे जागे आहेत त्यांच्याविषयी भगवंताला हरिक वाटतो. चला मग, काही सप्त्या बिप्त्याला जायचं काम नाही, काही वाऱ्या वगैरे करायचं काम नाही, काही जास्त परमार्थात नाचकूत करायचं काम नाही, काही कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं काम नाही, काही पंक्ता बिंक्ता द्यायचं काम नाही. म्हणजे कसं काय काम नाही? देवाला तर हिताविषयी जागा असणाऱ्याचा हरिक वाटतो. तुम्ही असं कसं बोलता? आम्ही पूर्ण हिताविषयी जागा आहे. देवानं पाऊस नाही दिला तर आम्ही विहिरीतून ओढून पाणी दिलं पिकाला, आहे की नाही? हिताविषयी जागा आपण पूर्ण, आम्ही हिताविषयी जागा आहे. शेतात हरणा बिरणा जाऊ नये यासाठी काय शेतकऱ्यांची तयारी असतात. जाळी लावतं, कोणी लोखंडाचं त्याच्या हे बनवतं, त्याला कठड. हिताविषयी जागा आहे. वाऱ्याने शेतं खाऊ नये म्हणून विष लावलो, दाळा टाकतील का, काय टाकतील का? हिताविषयी जागे आहेत की नाही? आम्ही हिताविषयी जागे आहे. आणि तुम्ही काय म्हणले? जो हिताविषयी जागा असेल तर तो मग भगवंताच्या हरिखाला, अत्यानंदाला कारण ठरतो. देवाला त्याच्याविषयी आनंद वाटतो. तुम्ही जरा बरोबर वाचा, मग तुम्हाला कळेल की हे कण टाकणं शेतात, किंवा शेताच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणं, पाणी नाही आलं म्हणून विहिरीतून उडून शेताला पिकाला देणं, याला हित म्हणायचं का नाही? बरोबर काय वाचा हे बघा, मी परत वाचून दाखवतो तुम्हाला. आपल्या हिता जो अशी जागा असं नाही की नाही, आपलंच हित आहे की नाही? नाही, आपुलिया, आपल्या हिताविषयी जो जागा आहे तुकोबारायांचा तयाचा हरिख वाटे देवा. आपुलिया हिता म्हणजे पहिल्यांदा आपण कोण हे निश्चित व्हायला पाहिजे. जेव्हा आपण म्हणजे मी कोण आहे हे जेव्हा नक्की होईल त्यावेळेस मग मी, आणि मग मीच काय हित आहे, कशात हित आहे त्या मीच, याचा विचार केला जाईल. नाही, तो मी आमचा नक्की आहे. त्याला काय हे काय, हा मी आहे, हा काळ्या रंगाचा मध्ये मध्ये पांढरे पांढरे डॉट असणार, हा मी आहे, हा मी आहे, मला कळालेला आहे मी. तर तोच गोंधळ आहे ना. आपण आपल्याला काय समजायचं याविषयी सुद्धा आपण आपल्या समज नाही तयार करायचा. शास्त्रानं आपल्याला काय म्हटलेलं आहे ते पाहायचं. मी कोण आहे? 2 प्रकारचे मी असतात, एक भ्रमात्मक मी आणि एक प्रमात्मक मी. भ्रमात्मक मी म्हणजे खोटा परिचय आपल्याला, आणि प्रमात्मक मी म्हणजे खरा परिचय. भ्रमात्मक मी म्हणजे काय? देह मी आहे, अहम देहोस्मी, देह मी आहे असं समजणं, त्याला म्हणायचं भ्रमात्मक मी. आणि अहम ब्रह्मास्मी, मी परब्रह्म आहे, हा मी. असे 2 मी अशा प्रकारचे आहेत. असं आहे. मग आता तुम्ही स्वतःला कोणता मी समजता? आता सांगितलं मी काळ्या रंगाचा आहे, नाही, मग तुम्ही देहाला मी अशा प्रकारे समजलेले आहात, आणि देहाच्या संबंधानं तुम्ही हिताचे प्रयत्न करता. मंडळी, सांगू तुम्हाला, आता इथं जीवाचा होत राहतो गोंधळ. जीव कसा हितावर जात नाही. जीवाचं असं व्हायलाय, जीवाला जे पाहिजे ना ते नक्की, त्याच्याविषयी कोणताच जगातला जीव भ्रमात नाही. सगळ्या जगातले विश्वात जेवढे जीव असतील
ते सगळे जीव परमात्मक आहे. प्रत्येक जीवाला माहिती आहे त्याला काय पाहिजे, कशात हित आहे त्याचं. मी तुम्हाला विचारतोय, जसे व्यावहारिक 3 गरजा असतात अर्थशास्त्राच्या दृष्टीनं, अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न पाहिजे, हे मूलभूत गरजा. याच्यात माणूस श्रीमंत नाही ठरत, हे जगण्यासाठी लागणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा. मग अर्थशास्त्राचा नियम आहे, ह्या 3 गोष्टी जो आपल्या पूर्ण करू शकत नाही त्याला दरिद्र म्हणतात. आजच्या भाषेमध्ये त्याला दरिद्र म्हणलं जातं. आणि मग तो दरिद्र रेषेखाली येतो. मग किती गुण आहे, अन्नातले किती गुण भेटले, वस्त्रातले किती गुण भेटले, निवाऱ्यातले किती गुण भेटले. तर आमच्याजवळ जे दारिद्र्य रेषेचे कारण आहे ते 36 गुण मिळालेले आहेत. आता कसे मिळाले, काय मिळाले आपल्याला माहित नाही. तर दरिद्र अन्न वस्त्र निवारा ज्याच्याजवळ नाही तो काय आहे, व्यवहारातला सरकारने ठरवलेला गरीब. आणि परमार्थातले 3 गरजा आहेत मुख्य, त्या ज्याच्या पुऱ्या होत नाहीत तो परमार्थातला दलिंदर आहे. पहिली परमार्थ 3च गरज आहेत. पहिली परमार्थातली गरज आहे सत. आपण कधीच मरू नये, अगदी शब्दही सहन करत नाही. अगा बरं हा बोल नसाती आणि मेली ते रडते. कोणी मेला तर रडायला तयार होतात, पण कोण आपल्याला जर म्हणलं मरा तर मग नाही सहन. चित म्हणजे ज्ञान आपल्याला भरपूर प्राप्त होतं, ज्ञान स्वरूपता प्राप्त हो. आणि आनंद कधीही न समाप्त होणारा आनंद, म्हणजे यालाच विचारसागराच्या भाषेमध्ये तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला कळेल. काय परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. एकदम साध्या भाषेत बोलू, आल्यावर कधीच न जाणारा आनंद आणि गेल्यावर कधीच न पुन्हा न येणार दुःख, हे आहे जीवाचं प्राप्त. काय बोललो कळालं काय? एकदा आला की कधीच न जाणारा आनंद, आणि एकदा गेलं की परत कधीच न येणार दुःख, हे आहे जीवाचं साध्य. हे पारमार्थिक गरज आहे. आणि ही ज्याची पूर्ण झालेली नाही तोरी अवघे संसारिक कंसामध्ये दलिंदर. हे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही पारमार्थिक दलिंदर आहात. आता गोंधळ पहा कसा आहे, जीवाची प्रत्येकाची इच्छा हीच आहे, हे निर्विवाद आहे. कोणी 2 नंबरचे धंदे करत असेल तरी त्याला हेच वाटते, मला असा आनंद भेटावा तो कधीच जाऊ नये, माझ्याजवळ गेलेलं दुःख मला परत कधीच येऊ नये. 2 नंबर धंदे, अगदी चर्च, गांजा, दारू विकणारा, पिणारा, खाणारा मोठा डॉन. सगळ्यात मोठा डॉन प्रसिद्ध कोण आहे आज? काय प्रसिद्ध डॉनचं नाव? त्याचा 100 वर्षाच्या आधीचा फोटो दाखवत राहते जावा तवा, अजून त्याचा फोटोही पक्का माहित नाही आताचा. दाऊद, हा आता तर लय मोठं सांग त्या मायबापाचे नाव सांगा. पहिले दाऊद इब्राहिम इतका मोठा आहे हा. सगळे 1 नंबरचे धंदे करते, सगळे 1 नंबर. आता डाऊन म्हणल्यावर सगळे 1 नंबरचेच की नाही, सगळे लुच्चेगिरी, लबाडगिरी, बदमाशगिरी, 2 नंबरचे धंदे करणार आहे. त्याला जाऊन विचारा, कारण तुला असा आनंद पाहिजे काय की जो आला की परत गेला चालते संध्याकाळी? नाही, असा नाही पाहिजे. आला की तो कधीच जाऊ नये. म्हणजे मला सांगायचं हे की अगदी अन्य धर्माचा म्हणजे मुस्लिम धर्माचा, आणि मुस्लिम धर्मात सुद्धा कुराणानुसार न चालणारा, जगाला पिडणारा, त्रास देणारा असा गुंड आहे, पण तरी सुद्धा तोही म्हणतो मला परमानंद मिळावा आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, लयरूप निवृत्ती नाही. एकदा गेला की तो परत येऊ नये. कोणालाही विचारा, हनुमान महाराज तुम्हाला परमानंद आनंद पाहिजे की टेम्पररी आनंद पाहिजे? तो काय कसा पाहिजे? परमानंद पाहिजे की टेम्पररी पाहिजे? टेम्पररी म्हणजे काही काळापुरता, परमानंद म्हणजे अखंड. मग कसा पाहिजे? परमानंद की टेम्पररी? परमानंट पाहिजे. ठीक आहे, मी ऍड्रेस देईन परत थोड्या. तर परमानंट आनंद पाहिजे, टेम्पररी नाही पाहिजे. म्हणजे सगळ्या जगातील जेवढे जीव आहेत त्या सगळ्यांचं हे निर्विवाद आहे की आपल्याला कधीच न संपणारा आनंद आणि पुन्हा कधीच न भेटणारं दुःख, अशी दुःखाची निवृत्ती, हे पक्क आहे. पण मात्र हे जे साध्य ठरवलं की नाही, हे साध्य लादतात कुठं? इथं गोंधळ झालेला आहे. जो भ्रमात्मक मी आहे देह, त्या देहाच्या ठिकाणी हे परमनंट साध्य लादण्याचा प्रयत्न करतात की जो देहच टेम्पररी आहे. असा आनंद आणि अशी दुःखाची निवृत्ती पाहिजे, पण हे कुठं पाहिजे? या देहाच्या ठिकाणी पाहिजे. पाहिजे ते जे तुम्हाला पाहिजे ते बरोबर आहे, पण जे जिथं पाहिजे ते नाही बरोबर. कोरोना आहे बा,
मग एक जण बिमार पडला, ठीक आहे बिमार पडला, मग काढा गाडी, नाही म्हणे मुंबई लोक गाडी नाही जाऊ शकत, इथं जे असतील सरकारी हॉस्पिटल तिथंच तुम्हाला भरती व्हावं लागेल, लॉकडाऊन आहे, तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आपण मोठे माणसं आहे, आपण करोड रुपये खर्च चालते, विमान बोलवा. बरोबर एक चूक आहे, काहून चूक आहे? कोरोना विमानाला काय करणार? कोरोना हा राहून राहिला छोट्याच्या खेड्यामध्ये, की जिथं गावाच्या बाहेरचं पावण्यात रस्ता सांगायला 10 मिनिटं लागत येतं, इकून चिखल तिकून गड्डा तिकून पाणी, म्हणजे विमान कुठं उतरत? बरं याच्यावर पैसा नाही काय? याची लायकी नाही का विमानात बसण्याची? पैसा आहे भरपूर म्हणल्यावर लायकी आहे, सगळं बरोबर आहे. पण मात्र त्या विमानाची अपेक्षा तो जिथं करून राहिला, तो स्पॉट, ते ठिकाण त्या विमानाला लायकीचं नाही. तसं जसं विमानाची अपेक्षा करतो हे बरोबर आहे, पण विमानाची अपेक्षा विमानतळावर करत असेल तर मग हे बरोबर आहे, पण त्या विमानाची अपेक्षा खेडे गावात चिखलात करतो हे चूक आहे. तसं जे पाहिजे परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती हे बरोबर आहे, पण हे मोक्षाचं विमान, हे या हिताचं विमान, हे या लाभाचं विमान, याला कुठं उतरावं वाटून राहिलं? देहावर. कुठं उतरवतो हा हे सगळं विमान? देहावर. मग काय होऊन राहिलं? काय होऊन राहिलं? त्या देहाचं स्वरूप काय? मग क्लेश दुरूची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगळी, जे मृत्यू काकाशी कुरुंडी दिधली आहे, जे दैन्याचे दुभते, जे महाभयाचे वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, सकळ रोगाचे भाने वाढले आहे, जे लावेचा कळवळा, निवालिया विश्वोदकाचा गळाळा, जो विश्वासू अंगवळा सवंचोराचा, असा आहे हा देह. म्हणून अशा अपेक्षा म्हणजे असं गोंधळ होते. जसं एखादा आपण म्हणत नाही, एखादा बैल बिल, एखादी गाय बी जर अशी बुचकली ना अशी रस्त्यावर, आपण त्याला काय म्हणतो? त्याला बुजाळली. बऱ्याच ठिकाणी बुचकली म्हणतात, बुचकली ती एकदम. तर मग ती चांगल्या शेतात जाते, भरपूर पिकलेलं असते, तिथं चांगलं पीक आहे, शेंग आहे, पण ती बुजाळलेली असल्यामुळे ती चांगलं पीक तिथं रोडच्या डांबर चाटत होती, पण ती बुजाळली ना आता. ती चांगल्या पिकात जाऊन बी कानवर करून ही इकडंच पाहते, ती खात नाही, ती बुजाळली आता. तसा हा जीव या हिताच्या बाबतीत तसा बुजाळलेला आहे, बुजाळेल, त्याला काहीच नाही करत. सुखासाठी पहा तुम्ही, एखादा पोरगा आहे 20-25 वर्ष झालं, त्याला दाढी नाही आली, दाढी नाही आली, पित्र टिंगला घालायला सुरू करतात, टिंगला सुरू होतात, असा कसा फज्याचा आहे, हाचा आहे, तेचा आहे. बरं मग एखाद्याला आली, मग ज्याला आली तो बेंबील टेकू देऊन राहिला का दुसऱ्याच दिवशी काढत राहते. मग कशासाठी पाहते? मग याला तर आलीच नाही ना, बरं आहे. मग ज्याला आली तो किती दिवशी काढून राहिला? दुसऱ्या दिवशी. मग तो फुटू देऊन राहिला का वर दिसू देऊन राहिला का नाही? याला नाही आली तरी कंप्लेंट, बरं आल्यावरही कंप्लेंट. तुला बऱ्याच गळ्या कमी आहेत रे केस, माझं लय गळ्या गालावर गेले म्हणतो. याला म्हणतात बुजाळलं, काही दळ वाटून नाही राहिलं, चांगल्या पिकात जाऊनही त्याला त्या ढोराला खाता येत नाही. तसा हा जीव देहा मी विषयी निश्चित नसल्यामुळे किंवा भ्रमात्मक मीवरच हा आरूढ असल्यामुळे याला हिताविषयी काहीच कळत नाही. हा असा बुजाळल्यावानी अशा प्रकारे करत राहतो. ज्या देहाच्या ठिकाणी हा अखंड सुखाची इच्छा करतो तो देह कसा आहे? मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगळी, जे मृत्यू काकाशी कुरंडी दिलेली आहे. मृत्यू काक, मृत्यूरूपी काक, काक म्हणजे कावळा, कुरंडी कळते तुम्हाला? कुरंडी, कुरंडी कळते? कुरडई, विदर्भाच्या भाषेत कुळलई म्हणतात, कुरडई. ते कुरडई जशी कावळ्याचा आवडता विषय, टाकली की तुर 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 वेचून अशा प्रकारे घेऊन जातो, खातो आवडीनं, पण नगण्य आहे ना, काय किंमत आहे त्याला. तसं मृत्यूरूपी काकाच्या दृष्टीनं हा देह म्हणजे फक्त कुरडई आहे. मृत्यू काकाशी कुरंडी दिलेली असे. कावळ्याला आवडते, पण एखादा पावणा रावळा आपल्या घरी आला तर कुरडईला तुम्ही मुख्य पदार्थ म्हणून पंगत देऊ शकता का? एखाद्या पाहुण्याचा फोन आला, बा आम्ही तुमच्या इथे येऊन राहिलो, मग आपण म्हणलो बा काय जेवाल का? जेवून या. नाही गे, आमच्या सोबत डबा नाही, गाडी भरभर धावणार आहे, वेळ नाही आम्हाला, आम्ही कुठं थांबणार नाही, आम्ही तुमच्या इथंच जेऊ.
बरं बरं, मग काय खाल? तर तुम्ही जे कराल ते, मला काही पथ्य बिथ्य काही नाही, शुगर नाही, काही नाही. नाही पण तरी सांगा ना. नाही ना, तुम्ही करा काय जे वाटेल ते तुम्हाला, तसं काही नाही. बरं या, तुमच्यासाठी आज मस्त कुरड्याची पंगत देऊ. असं होते का कधी विठ्ठल महाराज? म्हणजे कुरड्याला काही पंक्तीच्या दृष्टीने व्हॅल्यू आहे का नाही, तसं मृत्यूरूपी कावड्याच्या दृष्टीने या देहाला काहीच किंमत नाही. नुसता कुरडई आहे हा, मृत्यू काय का अशी करून दिलेली आहे. जे दैन्याचे दुभते, जशी अगदी दुधारू गाय असावी, भरभर 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 त्यातलं 5, 10, 15 लिटर दूध निघावं, तसं दैन्य कळते तुम्हाला. दैन्य कशाला म्हणतात? स्वतःची वस्तू स्वतः वापरू न शकणं, याला दिन म्हणतात. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, 350 शुगर आहे, कारखाना त्याचाच आहे, पण शुगर 350 असल्यामुळे चवही नाही पाहू शकत, याला दिन म्हणतात. जे दैन्याचे दुभते, परमात्म स्वरूप आपलंच आहे, पण मात्र देहावर मी बसल्यामुळे तुम्ही तुमच्या सच्चिदानंद रूपाचा उपभोग घेऊ शकत नाही, अशी तुम्ही दीन होता. जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सगळं दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मुळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपाचे, जे संसाराचे व्यसने, जे विकाराचे उद्याने, जे सगळं रोगाचे वाहने वाढले आहे, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, विश्वासू अंगवळा, सवन चोराचा, काय म्हणतात ज्ञानोबर आहे, जो लावेचा कळवळा, लावेचा कळवळा, लाव म्हणजे भूती, आणि तिचा कळवळा म्हणजे प्रेम. जुने लोक सांगायचे, बा आपल्याला माहित नाही, आता असं घडत नाही. भूतीने एखाद्या सुंदर स्त्रीच्या रूपाने येते, त्या माणसाला भुलवते. कळवळा दाखवल्याशिवाय भुलल्या गेला का? तो प्रेम दाखवलं. मग चला बा फिरायला, कोण म्हणते असं? राम महाराज, भूतीन. आणि ती भूतीन कोणाला नेते? त्या एखाद्या शेतात राखण्या माणसाला, मग एखाद्या विहिरीजवळ नेते, आणि त्या विहिरीमध्ये त्याला असं लोण्याकडून पाहायला लावते, आणि मागून ढकलून देते. मग जोपर्यंत विहिरीत ढकलून दिला नाही, तोपर्यंत त्या लावेनं, त्या भूतीनं त्याच्यावर प्रेम केलं की नाही? मग लावेचा कळवळा, लावेनं प्रेम केलं, पण मात्र त्या प्रेमाचं पर्यवसान मरणात झालं, मृत्यूत झालं, दुःखात झालं. तसं देह जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याचा देह काळा आहे, माझा देह गोरा आहे, तो पायानं नादुरुस्त आहे, मी पायानं तंदुरुस्त आहे, तो अशक्त आहे, मी सशक्त आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल की आपला देह किती अनुकूल आहे, त्याची अनुकूलता तुम्ही बाहेर काढत असाल, तर त्या देहाचं तुमच्यावरती प्रेम झालं. पण मात्र जर देहावर प्रेमच करत बसाल तर नाशच होईल, दुसरं काहीच नाही. तावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, थंडगार फ्रीज मध्ये पाणी, आणि 50 डिग्री सेल्सिअस तापमानातून तुम्ही उन्हातून बाहेर आले, थंडगार पाणी प्यावं वाटते की नाही? काय वैष्णवाला प्यावं वाटते की नाही? त्याच्यात काय केलं? विशोधकाचा गळाला, विषरूपी उदक, त्याच्यात विष टाकलेलं होतं, कोराझन. आता कालच माहिती झाली, विठ्ठल महाराजने दिली आपल्याला. 10 ml कोराझन किती रुपयात भेटते? 180 झालं का फक्त? हा, 200 रुपयाचं धरू आपण सुद्धा, मोठा मोठी 200 रुपयाचं. किती ml बा? 20 ml. पण 1 लिटर पाण्यामध्ये 25 ml टाकले. 1 लिटर पाण्यात किती टाकले विठ्ठल महाराज? आणि बढिया रंग त्याला हिरवा, एकदम त्या थम्सअप बिम्सअप सारखा, आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तुम्ही आली उन्हातून 50 ml टेम्परेचरमध्ये. निवाला म्हणजे थंड गार शांत पाणी. निवालिया विशोधकाचा गळाळा म्हणजे घोट. निवालिया विशोधकाचा गळाळा, पित असताना गार वाटेल की नाही? त्या बाटलीला हात लावला तर थंडगार वाटेल का नाही? तोंडात धरलेलं थंडगार वाटेल का नाही? गिळत असताना थंडगार वाटेल का नाही? पण पुढे जसं विषारी पाणी थंडगार प्यायला गोड वाटते पण अंती मारते, तसं या देहाच्या संबंधात सगळे कामं करत असताना असे मस्त वाटतात. दाढीला कट मारत असताना कसं वाटतं? का महाराज कसं वाटतंय? हा इकडून थोडेसे राहिले म्हणते. दाढीला कट मारत असताना चांगलं वाटते. एकदम ते कोंबडा बिमळा कट करत असताना कसं वाटते? एकदम बढिया मस्त वाटते. चांगले चांगले कपडे घालून फिरायला कसं वाटते? चांगलं वाटते. पण हे काय चालू तुमचं सगळं? थंडगार विषारी पाणी पिणं चालू आहे देहाच्या सुखाच्या निमित्ताने. जो लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जो विश्वासू अंगवळा, सवन चोराचा. अंगवळा म्हणजे प्रेम. सवनचोर कशाला म्हणतात मला कळते का? एक शब्द आहे पहा, आमच्या विदर्भात तर आहे, महाराष्ट्रातलं मला माहित नाही. सावचोर. काय नाव आहे?
सावचोर. सावचोर कळते का तुम्हाला? साव आणि चोर हे दोन विरुद्ध शब्द आहेत, पण तरी ते येतात त्याच्या ठिकाणी, कारण तो पुरुषोत्तम असते ना. कारण पुरुषोत्तमाचं ब्रह्मविवर्तक पुराणात लक्षण आहे, विरुद्ध धर्मरूपो सावैश्वर्यात पुरुषोत्तम. या जगाच्या पाठीवर एक परमात्माच पुरुषोत्तम आहे. ब्रह्मविवर्तक पुराणात व्यास महर्षी म्हणतात, विरुद्ध गोष्टी ज्याच्या ठिकाणी राहू शकतात त्याला पुरुषोत्तम म्हणतात. परमात्मा एवढा उंच आहे, 5,00,00,000 योजन वामन वाढला होता बळीच्या दारात, आणि आला तेव्हा ठेंगू होता. परमात्मा एवढा सुंदर आहे की महादेवासारख्या महावैराग्यवान महापुरुष की ज्यांनी कामदेव जाळला, त्याही महादेवाला सुद्धा लढा लावणारं परमात्म्याचं मोहिनीचं रूप इतका सुंदर. तोच परमात्मा वराहरूप धारण करते, डुक्कर. तो सुंदर असेल का? डुक्कर सुंदर दिसते काय? किती काही चांगलं असलं तरी. इतका कुरूपही तसंच आहे, इतका मऊ आहे परमात्मा. मुक्त केशीनं पायाला धक्का लावला तर कचकनी पायात बोट गेलं, एवढा मऊ आहे परमात्मा. आणि एवढा कठोर आहे परमात्मा की मंदराचलाला पाठीवर घेतो कश्यपाचा अवतार धारण करून, तर मंदराचल पर्वत पुरा परमात्म्याच्या पाठीवर असा असा फिरतो, तर खरोचही येत नाही, एवढा कठीण आहे परमात्मा. मऊ मऊ परमात्मा आहे. आणि शक्तासुराला जाऊन विचारा किती मऊ परमात्मा आहे. डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाग्रेन बालेनानेन पाथितम, पायाच्या अंगठ्याच्या नखाच्या अग्रभागाने फक्त शक्ताला धक्का लावला तर भरर ते बैलगाडीवर जाऊन खाली होऊन पडली. म्हणजे विरुद्ध धर्म आहेत ना परमात्म्याच्या ठिकाणी. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. परमात्मा दृश्य आहे, अदृश्य आहे, सगुण आहे, निर्गुण आहे. म्हणजे विरुद्ध धर्म राहतात परमात्म्याच्या ठिकाणी. तसं या सावचोराच्या ठिकाणी विरुद्ध धर्म राहतात. पुरुषोत्तमच आहे तो. सावचोर, साव म्हणजे चांगला, चोर म्हणजे बदमाश. साव म्हणजे चांगला, चोर म्हणजे हे असं कसं काय? बरोबर आहे. तो मस्त तुमच्या सोबत फिरतो. अरे पैसे जरा सांभाळून ठेवा, वारीमध्ये चोरटे सुटलेले आहेत, पैसे सांभाळून ठेवा. तो सांगते आपल्याला पैसे सांभाळून ठेवा, व्यवस्थित ठेवा. मग घे ना तुझ्याजवळ. आता त्याला आपल्याजवळ घेतल्यावर मग चोरता येतील. तुझ्याजवळच ठेव, मलाही सांगू जरा, म्हणजे मी बी लक्ष देतो, तूही लक्ष देशील. कोणाला सांगते? आता सोबतच्याला ठेवा. आपला प्रेमी आहे साव. काय झाला तो? साव. आणि रात्री चोरतो, साव चोर. मग दिवसभरा म्हणजे तो किती गोड वागला आपल्याशी, किती गोड वागला. विश्वासू, अंगवळा म्हणजे प्रेम त्याचं. सवन चोराचा, साव चोराचा दिवसभराचं प्रेम जसं काहीच कामाचं नाही, रात्री तो आपला नाशच करते, तसं या देहाविषयीची अनुकूलता. माझा देह असा, मी 100 किलो वजन उचलू शकतो, एका दमात उचलू शकतो, हे सगळे साव चोराचे लक्षण आहे. पण या देहाच्या नादाला लागाल तर हा तुम्हाला समाप्त केल्याशिवाय राहणार नाही. हित जे पाहिजे, जे शास्त्रानं सांगितलं तेच पाहिजे. पण आपण भ्रमात्मक मी, देहाला मी म्हटल्यामुळं ते सगळं हित देहाच्या ठिकाणी पाहिजे. ते कसं काय शक्य होईल? देहाच्या लेवलवर प्रयत्न कितीही केले तर देह लेवलवर हित मिळेल. काळा भुस्स दिसणारा माणूस 1000, 2000, 5,000, 10,000 रुपये खर्च केले, बढिया मेकअप करून आला, दिसेल गोरा. एक सहज उदाहरण कामात पडते म्हणून सांगतो, मला काही निंदेचा भाव नाही. ज्या नटाने पूर्ण सिनेमा सृष्टी भारताला नव्हे जगाला येड लावलेली अशी व्यक्ती रजनीकांत. किती महनीय व्यक्ती आहे, किती जुन्यापासून प्रसिद्ध आहे. आताही चांगले चांगले सिनेमे की जे अरबो खरबो रुपयात कमावतात पैसे, असे सिनेमे ते व्यक्ती काढते. किती ती विशेष असेल, किती विशेष असेल. आणि मेकअपचा परिणाम सांगतो मी तुम्हाला. आणि एक दिवस म्हणतात त्यांनी दर्शनाला गेले मंदिरामध्ये आणि दर्शन करून एका झाडाखाली बसले, तर एक बाई आली. त्या बाईनं 10 रुपये काढले आणि त्यांच्या हातात दिले आणि काहीतरी खाजो बरा, आणि देवाला पाया लागले आणि चालली गेली. काय म्हणून दिले ती 10 रुपये? भीक भीक. अरबो खरबोपती असणारी व्यक्ती सिनेमामध्ये काय दिसते, आणि जर एखादी व्यक्ती तिला भीक देत असेल तर वास्तव स्वरूप त्या व्यक्तीचं किती चांगलं असणार आहे. भीक जर देऊन राहिली, मर्सिडीज मध्ये गेलेला मनुष्य देवाच्या दर्शनाला काय ना काय तर सजेल असेल ना, नॉर्मल तुमच्या माझ्यासारखं, जसं तोंडाला पाणी मारून आपण घराच्या बाहेर निघतो.
आता घरात आल्यावर बी तोंडावर पाणी मारूनच घरात जावं लागते कोरोनामुळे, तो भाग वेगळा. इतकं हे म्हणजे देहाच्या लेवलवर प्रयत्न केल्यावर तुम्हाला त्यातलं थोडंसं हित प्राप्तही होते. अत्यंत बदसूरत दिसणारा व्यक्ती हा मेकअप ते थोडासा कामात येऊही शकतो, काही अडचण नाही. पण मात्र आपली तृप्ती नाही ना तिथं, कारण आपल्याला साध्य जे पाहिजे ते या साध्यावर आपलं समाधान नाही, मोठ्या साध्यावर. ज्या देहाच्या ठिकाणी साध्याची अपेक्षा करतात त्या देहाची स्थिती ही अशी. हे विपाया गीत पडे तरी भस्म होऊन उडे, जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. ज्ञानोबा म्हणतात हे विपाया आगीत पडे, हा देह जर अग्नीत जाऊन पडला तरी भस्म होऊन उडे, त्याची काय होऊन जाते, डायरेक्ट राख होते. जाहले श्वानावर पडे, समजा जर आगीत नाही पडला, झाडाखाली पडलेला राहिला, कुत्र्याने खाल्ला तरी ते विष्ठा. हाच देह जो सजवला तो दुसऱ्या दिवशी कुत्र्याची विष्ठा होऊन त्याच्या देहाच्या बाहेर पडतो. बरं, कुत्र्याने नाही खाल्ला, निर्जन वनामध्ये, तिथं कुत्रेच नव्हते, काटेरी वन, कुत्रच नाही तिथं, आगीतही नाही पडला, कुत्र्यांनी नाही खाल्ला, तसंच राहायला पडलेला. या चुके दोही का जा, ज्ञानोबा म्हणतात. कदाचित कुत्र्यांनी नाही खाल्ला एक, आगीत नाही पडला दोन, दोन्हीलाही चुकला तो देह, तरी होय कृमीचा पुंजा हा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा. नाही कुत्रे खाणार, नाही आगीत पडणार, पण त्याला किडे शपटाचे लागून बटबट सडल्याशिवाय तो देह राहत नाही, असा हा देह. पण या देहाच्या ठिकाणी काय पाहिजे, परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. पण खरा जो मी आहे या देहाची हे दशा, आणि आत्मा तो येथायसा नित्य सिद्धा पैसा अनादिपणे. खरा जो मी आहे तो आहे आत्मा, खरा जो मी आहे तो आहे परमात्मा. आणि त्या आत्मा परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं हिताविषयी तुम्ही जागे होऊ शकत नाही. आणि जर देहावर मी असताना जागे असाल तर तुम्हाला खरं हित प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्या देहाचं स्वरूपच अपूर्ण आहे. तुम्ही त्याला पूर्ण कराल कसे? तुम्हाला देहाच्या ठिकाणी मी 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 हे भावना होते, त्यामुळे हुकते ना. हो, त्यामुळे हुकते. पण हे कोणामुळे होते? तो देहच करते का ती भावना? नाही, देह तर जड आहे. हे सगळं मनाचे धंदे असतात भाऊ. मन चांगला आहे, प्रसन्न आहे तर बरं आहे, मन नाराज आहे, हुकलं तर गेलं बाया. चित्त समाधान तरी विष वाटे सोन. चित्त जर समाधान असेल तर विषयी सोनं वाटते. मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. मन जर तळमळत असेल तर अगदी अंगाला चंदन लावलं तरी सुद्धा अंग पोळल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हा जो गोंधळ आहे सगळा हे मन करते. मन काय महाराज, या देवानं रचना अशी केली या मनाची. आता आधुनिक वैज्ञानिकांनी त्याचं संशोधन केलं. मनाच्या ठिकाणी 3 शक्ती असतात. एक शक्ती असते नैमी, एक शक्ती आहे हौर्मी, तिसरी शक्ती आहे कोहिजन. नैमी संस्कार धरून ठेवते. हौर्मी शक्ती अशी इच्छा शक्ती निर्माण करते की ज्यामुळे आपण कर्मामध्ये प्रवृत्त होतो. आणि कोहिजन नावाची मनाची शक्ती काय करते? संस्काराचं वर्गीकरण करते. मग वर्गीकरण संस्काराचं करते. हा संस्कार यातला, तो संस्कार त्यातला, मग त्या पद्धतीनं आपण वागतो आणि बोलतो. हे मनाची शक्ती आहे. कधीच तुम्ही पाहिला आणि समजा जर राम सारखा एखादा लहान मुलगा आहे, त्यानं कधीच पाहिला आणि आज सर्प पाहिला, मग त्याच्या मनाने ते कॅच केलं की हा काय आहे, सर्प आहे, हे कॅच केलं. मग उद्याला जर तसाच तो नाही पण दुसरा कोणता सर्प निघाला तर तो काय म्हणेल, हत्ती आला, हत्ती आला नाही. मग आता काय म्हणेल तो, काल त्यानं पाहिला, सर्प आला, सर्प आला. कारण त्याच्यात जे संस्कार पडले त्या कोहिजन नावाच्या शक्तीनं वर्गीकरण केलं, त्याला नाव दिलं. हे संस्काराचा पुंजका आहे, याला सर्प असे म्हणतात. उद्याला असा प्राणी दिसला तर तू त्याला सर्प म्हण. जसं काल पाहिलेल्या सर्पासारखा प्राणी आपण उद्या पाहिला तर आपण उद्या त्याला काय म्हणतो, बरोबर, सर्प म्हणतो. मग आता एका दिवसात जर एवढं होऊन राहिलं तर या देहाच्या ठिकाणी, या जीवाच्या ठिकाणी अनंत जन्माचे देहाला मी म्हणण्याचे संस्कार आहेत. आणि मनाची कोहिजन नावाची शक्ती, कोहिजन नावाची पावर त्या संस्कारांना एकत्रित करते. आणि हा जीव किती परमार्थाच्या टपोऱ्या माळी घालत असला, पारशेंडीपर्यंत गंध लावत असला,
पार किलोचे टाळ ज्यानं कुटून पाव किलोवर आणलेले असले तरी ते कोहिजन शक्ती या जन्मात तुम्हाला देह मिळाला की बरोबर त्याला मी म्हणायला लावते, कारण मागचे संस्कार दृढ केलेले आहेत. मी म्हणण्याची अशा प्रकारे बुद्धी. मग तिथं मी बसला की मग आपुलिया हिता असेल, मग तो जागा होतो. त्याला तिथंच परमानंद पाहिजे, त्या देहाच्याच ठिकाणी त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती पाहिजे. बरं, प्रयत्न करत नाही असं नाही ना. बऱ्याच जणांनी या देहाच्याच ठिकाणी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीचे प्रयत्न केलेले. कशामुळे? या मनाच्या कोहिजन शक्तीने जे संस्कार संग्रहित करून ठेवले. हा पुन्हा पुन्हा देहाला मी म्हणून त्या देहखंडाना आत्मा ईश्वर भाषण प्रतिमा या बरोबर प्रमा ढळून येणे. अख्खा चारवाक संप्रदाय कशासाठी? देहाला मी म्हणूनच हे करणारा. चारवाकांचा मोक्ष अंगणादी आलिंगनादी जन्म सुखमेव पुरुषार्थ. स्त्रीच्या आलिंगनातून निर्माण होणारा आनंद हाच परम पुरुषार्थ आहे असं शास्त्राचंही मनोगत अशा प्रकारे आहे. म्हणजे विरोचन चारवाक मताचं. मी तुम्हाला उदाहरण देतो. रावण, जे तुम्हाला पाहिजे तेच रावणाला पाहिजे होतं की नाही? जे तुकोबारांना पाहिजे तेच रावणाला पाहिजे होतं की नाही? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची तुकोबारांना तेच पाहिजे होतं. तुम्हाला मलाही तेच पाहिजे, रावणाला सुद्धा तेच पाहिजे होतं. पण रावणाला ते पाहिजे कुठं होतं? देहाच्या ठिकाणी पाहिजे होतं. देहाच्या ठिकाणी त्याला पाहिजे होतं. हिरण्यकश्यप देहाच्या ठिकाणीच पाहिजे होतं. कंसाला ते सगळं देहाच्या ठिकाणी पाहिजे होतं. जरासंधासारख्या महाधमाला हे सगळं देहाच्या ठिकाणी पाहिजे होतं. दुर्योधन देहाच्या ठिकाणी पाहिजे होतं. देहाच्या ठिकाणी जो भ्रमात्मक मी आहे, देह त्याला मी समजून संपूर्ण शास्त्राने, सात्विक शास्त्राने सांगितलेलं जे साध्य आहे ते साध्य त्याला देहाच्या ठिकाणी अपेक्षित असतं. आणि हे असं होऊ शकत नाही. मग महाराज खरा मी कसा काय कळलं आम्हाला सांगा ना. खरा मी कळाला की मग नाही होणार असं. खरा मी जर तुम्हाला कळाला तर मग गोंधळ नाही होणार. मग खरा मी कसा काय कळत? मग काय होईल? का कशानं कळतो आम्हाला? काय नाही, मनाला वेगळं खाद्य देणं सुरू करा. आतापर्यंत मनाला विकाराचं खाद्य दिलं, मनानं तो मी तुमचा देहावर ठेवला. आता मनाला विचाराचं खाद्य द्या. एका जनार्दनी मन दृढ ठेवावे बांधून, चिंतनेची जाण सर्व लाभ जोडती. त्या मनाला चांगला खाद्य द्या. त्या मनाला विचार करायला सांगा. मन विचारायला लागलं, हा विचारुणी अहंकार सांडीजे, मग असतीची वस्तू होईजे, तरी आपुली स्वस्ती म्हणजे कल्याण. आपुली स्वस्ती सहजे आपण केली. मनाला विचाराचं खाद्य द्या, म्हणजे त्याला पोटभर खाऊ द्या. एक दोन घासात नाही कळणार. आणि पूर पोटभर मनानं विचाराचं खाद्य खाल्लं की मग त्याला खरा मी अशा प्रकारे कळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मग मला विचाराचं खाद्य देऊन मग खरा मी कळवून घ्यायचं. म्हणजे हो, मग तो खरा मी कळाला की मग त्याला कळेल मी ब्रह्म आहे. हो, मग मी ब्रह्म आहे असं कळालं, मग त्याला आपण कोण आहे हे कळालं. म्हणजे हो, आणि मग आपुल्या हिता असेल तो जागा तागा. मग काय राहिला जागा? तो परब्रह्म झाल्यावर हिताविषयी जागा राहिला काय? परब्रह्म जर तो झाला तर त्याचं हित झालं ना. आता हिताविषयी जागा काय व्हायचं आहे? मग तो गोंधळ आहे, चरणाचा अर्थ लागणार नाही. तर हिताविषयी जागा या शब्दाचा अर्थ डायरेक्ट मी परब्रह्म म्हणजे मी कोण आहे हे समजणं, म्हणजे डायरेक्ट परब्रह्म मी आहे असं समजण्यापर्यंत जाणं नाही, किंवा डायरेक्ट मी देह आहे एवढं खालीही राहणं नाही. अशा मी पर्यंत पोहोचायचं की ज्या मीच्या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती संभवू शकते. अशा मी लोक जायचं. देहाला मी समजत होता, त्या मीच्या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती संभवते का? संभवते का? खेड्यात विमान उतरणं जसं संभवत नाही तसं देहाच्या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती म्हणजे देहाला मी म्हणून, असा अर्थ देहाला मी म्हणून परमानंद प्राप्त होऊ शकत नाही. कारण जो नित्य आनंद आहे आणि तो ज्या देहाला प्राप्तो, देहच तर नित्य नाही, अपूर्ण आहे. अपूर्णाला कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तसं होणार नाही. परमपूजनीय गुरुवर्य राऊतबाई उदाहरण देत असतात. न्हाव्याच्या टपरीमध्ये लिहिलेलं आहे, आज नगद कल उधार. एक माणूस उद्या आला, मग ते उद्या येते का त्याचं नाही, उद्याला परत आज चल तेच आज नगद कल. त्याचं स्वरूप बदलणार नाही. त्याचं त्या स्टिकरचं स्वरूप असते. तसं देहाचं स्वरूपच अपूर्ण आहे. इथं परमानंद कसा प्राप्त करून घ्या?
म्हणजे देहाला मी म्हणण्यानं हिताविषयी जागा हे जमत नाही. परब्रह्माला मी म्हटलं डायरेक्ट, मी परब्रह्म, अहम ब्रह्माच मी, तरी सुद्धा हिताविषयी जागा असं म्हणता येते. त्याचं हित झालं, आता जागा काय? मग असा मधला एक मी साठी एक स्थळ शोधा की ज्या ठिकाणी हे साध्य जमू शकते. असा कोण आहे? तर तो मी आहे. जीव, या ठिकाणी जीव मी पदाने अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. खूप लक्षण आहे त्या जीव पदाची. जैनाने केलं ज्ञान दर्शन आदिमानी ती जैना, हा जैनाचं लक्षण आहे. ज्ञान दर्शनादिकानी युक्त तो जीव म्हणावा. सुखादी समवाय कारणम इति, जे शिकले असतील त्यांना कळेल समवाय कारण असमवाय कारण हे नैयायिकाचे शब्द आहेत. त्यामुळे सुखादी समवाय कारणम इति नैयायिका, हा सुखाचं जे समवाय कारण आहे त्याला जीव म्हणा असं नैयायिक म्हणतात. प्राण धारणा अनुकूल व्यापार आश्रय, प्राण धारणेला अनुकूल जो व्यापार त्याचा आश्रय त्याला जीव म्हणावं. चौथं लक्षण आहे इंद्रिय विशिष्ट शरीरवानिती जीव, इंद्रिय विशिष्ट शरीराने युक्त जो आहे तो जीव. अविद्योपहित चैतन्यम, हे जीवाचं पाचवं लक्षण. अविद्या प्रतिबिंबितम चैतन्यम जीवत्वम, सहावं लक्षण. सातवं अंतःकरणावच्छिन्नम चैतन्यम, सातवं लक्षण. अंतःकरण प्रतिबिंबित चैतन्यम, आठवं लक्षण. चैतन्यमिती एक जीववादी, केवळ चैतन्याला जीव म्हणा असं जे एक जीववादी आहेत त्या एक जीववाद्याच्या मतानुसार चैतन्याला जीव म्हणलं जातं. पण ह्या जे जगतामध्ये एवढे जीव दिसतात त्या एक जीववाद्याचं मत आहे त्या एकच जीव आहे म्हणतात जगात. फक्त जसा देव एकच आहे ना तसा जीव सुद्धा एकच आहे. पण तो जीव झोपला, पण त्या जीवाच्या स्वप्नात अनेक जीव आहेत. मग ते आपण म्हणजे आता एक जीव आहे कोणीतरी, तो झोपलेला आहे. आणि त्या झोपलेल्या जीवाच्या आपण सगळे जे जीव दिसतो हे कशात आहेत? आता स्वप्नामध्ये आहेत असा त्याचा अर्थ घेतात. किती लक्षणं सांगितली मी तुम्हाला जीवाचे? 9. मग जो कोणी असेल वेदांताच्या मतानुसार आपण घेऊया अविद्योपहित चैतन्य किंवा विचारसागरात सांगितलेले लक्षण आपण पाहूया. काय? अंतकरण किंवा वेष्टी अविद्या अधिक कुटस्थ चैतन्य, आणि त्या चैतन्याचा त्या अविद्येत बुद्धीत पडलेला प्रतिबिंब, या ठिकाणा काय म्हणलं आता? जीव. मग हा घ्या आपुला पदाने. आता आपुलिया हिता ना, कारण आपुला म्हणजे मी पदाने देह घ्या तर खेळ्यात विमान उतरवल्यासारखं आहे. उतरू शकते का? नाही. आपुला पदाने जर परब्रह्म घ्या तर मग हिताविषयी जाग काय व्हायचं? आता त्याला तर हितच प्राप्त झालं, तो परब्रह्म झालेला आहे. मग आता हा मधला आहे जीव. मग जीव जर मी पदाने घेतला तर आता या ठिकाणी हे परमानंदाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती होऊ शकते. जरी या ठिकाणी अविद्येला परमानंदाची प्राप्ती नाही होऊ शकत, जरी या ठिकाणी कुटस्थाला नाही होऊ शकत, तरी प्रतिबिंब जे आहे त्याला होऊ शकतो. बाध समानाधिकरणाने जीवाला या ठिकाणी आपलं हित प्राप्त होऊ शकते. आपुलिया हिता असे जो जागता, तर अशा पद्धतीनं जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जीवामधलं जे कुटस्थ आहे त्याचा किंवा जीवाचा बाध समानाधिकरणाने परमात्म्याशी ऐक्य होऊ शकते. एक जनार्दनी विठ्ठल भेटी मग लाभा नाही तुटी. परमात्म्याला एकदा भेटले की लाभ तुटत नाही, पण त्या परमात्म्याची भेटी जीवाच्या दृष्टीनं बाध समानाधिकरणानं होते. म्हणून जीवाच्या ठिकाणी जागृती मी विषयी संभवते, जीवाच्या ठिकाणी हिताविषयी जागृती संभवते. म्हणून आपुला पदाने या ठिकाणी घ्या जीव. आपुलिया हिता म्हणजे जीवाची या हिता असे जो जागता. आता हित कशाला म्हणतात हा प्रश्न निर्माण होतो. आणि जो हिताविषयी जागा आहे तर धन्य माता पिता तयाची आहे. त्याच्या आई बापाला तुकोबारा धन्यवाद देतात. कर्तृत्व करून राहिला मुलगा, आणि धन्यवाद आई बापाला का? तो याचं खूप अशा प्रकारे शास्त्रात गांभीर्यपूर्ण चिंतन आहे. आणि खरंच मुलापेक्षा महत्वाचं त्याला जन्म देणारे आईबाप, त्यांनी सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळल्यात म्हणून अशा संततीचा जन्म झालेला असल्यामुळे अर्थातच आईबापाला धन्यवाद द्यायलाच पाहिजे. याचं काही पौराणिक इतिहास, काही वैदिक कथन, या संपूर्ण गोष्टीचा विचार आणि अभंगाचं पूर्ण चिंतन आपण उद्याला करण्याचा प्रयत्न करूया. कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ठला
कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्त श्री संत सखाराम महाराज श्री संत गजानन महाराज की जय.